चला आपण यांना विचार, तुम्ही आहात कम्फर्टेबल आहात? विचारूया आपण यांना. ठीक आहे. काय सीन आहे तुझा? सिंगल आहेस तू? सिंगल आहे. तू एवढा थांबला म्हणजे खोटं आहे, काहीतरी खोटं येत आहे. हा हा, काय सिंगल आहेस? एवढं सगळं ऐकून भीती वाटायला लागली. अरे याचा फोन घेऊया काय? फोन. छान छान. हे तुझं कधीतरी असलं असेल ना बॉयफ्रेंड? कधी होतं लास्ट बॉयफ्रेंड? मार्च एप्रिल 2025. अच्छा, म्हणजे आत्ताच झालंय. आणि काय सीन होता? का ब्रेकअप झाला तुमचा? नाही जुळलं, कम्पॅटेबिलिटी नव्हती आणि म्हणूनच नाही झालं ना लग्नाचा शॉर्ट. म्हणजे का ब्रेकअप झाला? म्हणजे कम्पॅटेबिलिटी नाहीये कसं कळलं? असा टॉक्सिक होता तो? नाही तो किंवा मी टॉक्सिक, रिलेशनशिप टॉक्सिक झालं वगैरे वगैरे असं. हे फालतू तर नको आम्हाला. आम्हाला खरं जाणून घ्यायचं, बरोबर ना? खरं खरं सांग, काय कोणी डिसाईड कोणी केलं ब्रेकअप करायचं? मी. हा, मग काय तो हगला? अरे थांबा, काहीतरी रिस्पेक्ट ठेवा. हा हा, ठीक आहे ठीक आहे. नाही तू बघ, तू नाही उत्तर दिलं तर ते देतात आणि ते तर खूप घाणेरडी उत्तरं देतात. त्यांना फक्त 500 रुपये हवे. त्याला लग्न करायचं होतं लवकर, कारण तो माझ्यापेक्षा वयाने बराच मोठा होता. ठीक आहे. आणि मला काही घाई नव्हती, तर याच्यावरनं आमचे खूप वाद सुरू झाले आणि मग इट जस्ट डिडंट वर्क आउट. तुला असं मग लग्नासाठी इंस्टाग्रामवर लोक अप्रोच करतात तुला? हो, मला मेल पण करतात. मग मेलच करतील ना? अच्छा, मेल करतात. मला वाटलं हो आपण खूप पुढे निघून गेलोय, लग्नात शॉर्ट वेगळाच होईल. ईमेलवरती एक 3-4 वर्षांपूर्वी एका माणसाने त्याचा अख्खा बायोडेटा पाठवला आणि तो ऍक्च्युली 35 वर्षांचा होता तेव्हाच. आणि तेव्हा मी काय 24-25 वर्षांची होते. आणि त्यांनी सगळं की माझं घर इथे आहे, एवढी प्रॉपर्टी आहे, लग्नानंतर आपण इथे राहू, इथे लग्न होईल, वाटाघाटी बोलणी वगैरे हे सगळं असं त्यांनी डिटेल इतंबूत सांगितलं. काय नोकरी करतो, किती पैसे कमवतो, काय काय इन्व्हेस्टमेंट. काहीतरी 40-50 हजाराची नोकरी होती त्या माणसाला. म्हणून तू रिजेक्ट केली? हो ऍक्च्युली. अच्छा, किती असतात तू हा म्हणाली असतीस एकदम? महिन्याला 35 लाख वगैरे. एकदम क्युम्युलेटिव्ह फाटली मुलांची. सगळं आपले मिळून 35 लाख नाही सगळे असे वाचले. 35 लायकी कुठे? मूवीचं बजेट नाही विचारलं मी. नाही अरे 35 लाख बापरे यार. पण मग 35 लाख जर तो कमावणार असेल मग तो पण विचार करेल ना की मला तारा सुतारी करेक्ट किंवा दिशा पाटणी. ठीक आहे. हा, तुझं काय? तुला असे येतात? तुला पण करत असतील ना मुली वगैरे अप्रोच करतात तुला? हा, मग तू त्यांना सांगतोस? लग्नासाठी नाही कोणी करत. हा नाही ठीक आहे, तुला कशासाठी करतील माहिती मला. लग्नासाठी नाही करत. हा हा, मग काय बोलतात तुला त्या? डेटसाठी वगैरे. हा, मग तू काय बोलतोस त्यांना? नाही म्हणतो ऑब्व्हियसली. का रे? जाऊ दे, नको जावे तिकडे. घाबरतोय. हा ठीक आहे. जर तू कधी कोणत्या मित्राला अशी ऍडवाइस दिलीस लग्नासाठी जी त्याने ऐकली किंवा ऐकली नाही आणि नंतर काहीतरी भलतंच झालं? नको करू अशीच ऍडवाइस दिली. तू मित्रांना पण हेच सांगतोस? हो. आणि त्यांनी केलंय तरी? केलंय. आणि कोणाची लागली आहे का? लागली आहे. आम्ही ऐकलं असं शूटिंगच्या वेळी थोडा सीन होतो, असा होता? शूटिंगच्या वेळेस सीन होतो असं बऱ्याच अभिनेत्रींचं होतं, पण आमचं नाही झालंय. तू अशी कधी दिलीस कोणाला ऍडवाइस? हीच दिली की आत्ता करू नकोस नंतर कर, आत्ता करू नकोस नंतर कर, अशी पुढे ढकल. हा, तुझ्या मैत्रिणी मोठ्या लग्न झालेल्या मैत्रिणी आहेत तुझ्या? लग्न झालेल्या खूप कमी मैत्रिणी आहेत. डिवोर्स झालेली एक मैत्रीण आहे. सांग ना. आणि नंबर नाही. तुम्हाला काय वाटतं लग्नात असं कोणतं पॉइंटलेस रिच्युअल आहे जे तुम्हाला वाटतं की कशासाठी करतात? हो, मला एक वाटतं सिंदूर लावणं जे असतं ना, पॉइंटलेस. एकतर कुंकू पण इथे लावतो. हा, वोटिंग. छान. तिकडे म्हणतो हागला. एक मिनिट. हा, मला हे जाणून घ्यायचे की का तुला हे म्हणावं असं वाटलंय. एक मिनिट. आपण बोटावर शाई लावतो म्हणजे की मी मत दिलं. मग जेव्हा नवरा नवरीला इथे कुंकू लावतो मग त्याचा अर्थ काय? भूमिपूजन. अरे हे लोक आहे, त्यांना प्रश्न नको विचारूस. ही माझी ऑडियन्स आहे, माझ्यासारखीच आहे. ते भूमिपूजन म्हणतात. लग्नात येऊन ते 7-12 उतारा काढतात. ठीक आहे, तर तुला सिंदूर आली कॉन्सेप्ट वाटते, तुला काय वाटतं?
पॉइंटलेस मला माहित नाही, पण एक फनी रिच्युअल वाटतं मला हे की म्हणजे मी एका लग्नात गेलो ना मित्राच्या साताऱ्याला. सो मी बाकी कुठे बघितलं नव्हतं, तिथेच बघितलं असेल पण दुसऱ्या ठिकाणी. पण तिथे लग्न लावण्याच्या आधी ते लोक घोड्यावर किंवा घोडीवर नाचवतात नवऱ्याला. आणि मी सांगतो त्या मित्राला तिथे घोड्यावर बसवलं. बिचारा तो IT जॉब करणार आहे, तो सतत बसतच असतो, त्यामुळे पार्टीचे ऑलरेडी लागलेले असतात त्याचे. सो त्या दिवशी बसवलं आणि ते लोक नाचवतात म्हणजे घोडी लिटरली एवढ्या वर उड्या मारते ती. आणि हा गेला पूर्ण 15-20 मिनिटं त्याला नाचवर होते आणि ते लिटरली लग्नाचे फेरे घेताना असं करून फेरे होतं, म्हणजे त्याचे घोडेच लागले होते. घोडे किंवा घोडी त्या रात्री तो झोपला सरळ. बाय द वे तो खूप मोठा फॅन आहे तुझा. अरे थँक्यू यार. काही घोडे असतात आणि काही आणि लग्नातलं एक रिच्युअल जे तुम्हाला आवडतं. मंगलाष्टका. हा, तुला काय वाटतं बेस्ट रिच्युअल लग्नातलं? नाही माहिती म्हणजे हनीमून म्हणतात. रिच्युअल थोडी आहे, लग्नाच्या नंतर होतं. रिच्युअल थोडी आहे. जेवण बनवतात ना ते. मला ते पण एक आवडतं. काय? अंगठी घालणं. अरे बोल लवकर, पोरं तापली तिकडे. म्हणजे गृहप्रवेश झाल्यानंतर. हा त्यानंतरच होतं. अरे त्यानंतरच थांबा, मुली पण हेच म्हणतात. आधी पिना काढू दे, पिना टोचतंय. अंगठी टाकतात पाण्यात, कुंकवाच्या पाण्यात, आणि ती शोधायची असते. हो हा. आणि मग ज्याच्या हातात ते पहिलं येईल तो डॉमिनेट करतो. हा असं म्हणतात. असं लग्नात वैवाहिक जीवन घाणेरडे विचार नुसते यांचे. असं म्हणतात की तो किंवा ती डॉमिनेट करणार ज्यांना ती अंगठी सापडतात तर ते. आणि मग ते करताना एक चिंटू रोमॅन्स घडतो असं ते. चिंटू नंतर येतो, कारण तो चिंटू रोमॅन्स रंगतो तेव्हा फक्त काही वेगळं शोधतात. अरे लग्नात शॉर्ट अडवलं. अशी कोणती गोष्ट, समजा तुम्ही लग्नाच्या मंडपातच बसले आणि अशी काय गोष्ट, समज मुलगी तुला मुलीशी करशील तर आणि तू मुलाशी करशील तर अशी काय गोष्ट ती म्हणेल तर तू लग्नातून, जसं या मूवीचा प्लॉट असा ना की तुम्ही पळून जाता लग्नात, तर काय झालं तर तू लग्नाच्या मंडपातून निघून जाशील. मुलगी काय बोलली तर? मुलगी काय बोलली तर? हा म्हणजे तुझं मला थोडं वेगळंच वाट. नाही मग अशी पण बोली मेल करता. ते तुला कळलं नाही, मला कळलं. ठीक आहे, आधी कोणी सांगा. मी नवरा जर मला असं म्हणला मंडपात बसल्यावर की मला मुलं आवडतात तर मी पळून जाईन. अच्छा मग तू पळून जाशील. ठीक आहे. हा, आणि तू म्हणजे पॉइंटच नाही ना त्या लग्नामध्ये काही. हो पॉइंटच आहे पण तो पॉइंट तुझ्या कामाचा नाही. माझ्या कामाचा नाही. जर तुला मुलगी म्हणाली लग्नाच्या मंडपात मला मुली आवडत, तू म्हणजे मग मला पण बोलाव दिलं पण. असे घाणेरडे आहात रे, खरं बोलता. हा तू सांग. नाही यार, असं काय बोलेल मी पळून जाईल. मला अजून एक सुचलं. हा तुझी लिस्ट बनवतेस तुला काय डीमार्ट लागली असेल. हा बोल अजून काय. की जर तो मला असं हळूच म्हणाला की तुझी बहीण काय दिसती आज, पळून जाणार. हा तुझी बहीण कशी दिसते? नाही मी जेन्युइनली विचारतोय. मी लहान बहीण आहे तुझी? नाही मोठी बहीण आहे. लग्न झाले तुझं? 2 मुलं झाली आहेत पण असं वाटत नाही की 2 काय बोलतेस. अच्छा संतूर मॉम आहे तुझी? माझ्या मैत्रिणी पण ऍक्ट्रेस आहे? नाही. अच्छा ठीक आहे. हे मला आणखीन एक उत्तर सुचलं. ठीक आहे चालू ठेव तू. हा तू हिचं 25 होईल ना तेव्हा तुझं पहिलं दे. ठीक आहे. हा आता मला कळलं हिचा का पळून गेला. हा तो असं जर म्हणाला विधी वगैरे चालू असताना की तुझा फेवरेट कमेडियन कोण आहे, तर मी सांगेन प्रणित मोरे. तो म्हणाला मला अजिबात आवडत नाही, पळून जाणार. खोटारडी एक नंबर. तो म्हणे मला नाही आवडत. हा मला पण नाही. तुझी परीक्षा घेत होती मी. हे काय हसतेस का हसतेस माझ्या शो मध्ये येऊन? बोलते मी ते घरी जाताना बोलणार आहे, आताच का बोलतोय हे तू प्लीज दे उत्तर. मारते ना काही बोलतो. हा काय आता म्हणजे
तू असं बोल की काय उत्तर देऊ आपण याला. खुश होतो तरी पण चालेल मला. कळलं घे लावूया. तू एक उखाणा घे लग्नात, समज लग्नाचा शॉट पूर्ण झालाय तुझा आणि एक उखाणा तू घे, अजून कर की हिच्याशीच लग्न करतोस आणि मग तू एक याच्यासाठी घे. गच्ची गच्ची वगैरे नको चाल्यानो, त्यांची मूवी युट्यूबवर थोडी येते बाहेर. ते काय ते अच्छीत गच्ची पुढे काय. तू आहेस बच्ची आहेस. मला मला हा, हवायचं. सुचलं, सुचलं. Random. ओके. कृतिका बरोबर प्रणितच्या शोला जाईन मी, असं कधी झालं नव्हतं मला थॉट. कृतिका सोबत प्रणितच्या शोला जाईन मी, असं कधीच आलं नव्हतं मला थॉट. पण 6 फेब्रुवारीला तुम्ही सगळ्यांनी बघायला जा थिएटरमध्ये लग्नाचा शॉट. मस्त मस्त. आता हिच्यावर प्रेशर वाढलंय. ठीक आहे. अच्छीत गच्ची का करते तू. अच्छीत गच्ची गच्चीत कुंड्या. अच्छीत गच्ची गच्चीत कुंड्या, कुंड्यात होती प्राजक्ताची फुलं, त्या फुलांचा पडला सडा. क्लिअर आहे. अच्छीत गच्ची गच्चीत कुंड्या, कुंड्यात होती प्राजक्ता, प्राजक्ताचा पडला सडा. 6 फेब्रुवारीला जर नाही बघितलात लग्नाचा शॉट, मूवी प्रमोशन साठी काय करतो. 6 फेब्रुवारीला जर नाही बघितलात लग्नाचा शॉट, तर तुमचा तो दिवस जाईल कोरडा. मजा नाही मजा नाही. तुझं नाव काय मूवी मध्ये. अभि अभि अभि. इंचॉटीला बोलायचं होतं. मला काही बोलायचं. गच्चीत पडलाय प्राजक्ताचा सडा. जर मूवी नाही बघितली मी का मध्ये, तर अभि रेडी आहे घेऊन दे. छान झालं काय दोघांसाठी डाळ. छान रील मिळालेली आहे आपल्याला. ठीक आहे. तर या दोघांनाही मूवीसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. 6 फेब्रुवारीला ही मूवी रिलीज होणार आहे. तर मराठी मूवीज युजली आपण पाहायला लोक का माहित नाही की जात नाहीत लोक, तर थिएटरला जाऊन पहा. असं पायरेटेड वगैरे पाहू नका आणि मजा करा. ठीक आहे. पाहाल तर स्टोरी वगैरे टाका, त्यांना टॅग करा, सो दॅट अजून लोक पाहतील. ठीक आहे. तर एकदा दोघांसाठी पुन्हा टाळ्या वाजवा. 6 फेब्रुवारीला पाहिजे. तुम्हाला काही बोलायचंय. जस्ट एवढंच मेन्शन करतो की ऑल जोक्स अपार्ट, लग्नाचा शॉट ही अजिबात अश्लील किंवा 18+ फिल्म नाही आहे. व्हेरी नाईस रॉमकॉम, मज्जा येईल तुम्हाला बघायला. आणि थँक्यू, मराठी सिनेमाचं प्रमोशन तू तुझ्या शोमध्ये करतोयस आणि हॅबिटॅटमध्ये सगळं घडतं याचा आणखीन आनंद आहे. त्यामुळे थँक्यू आल्याबद्दल. मला पण खूप मजा आली. तुला काय बोलायचंय. सेम, म्हणजे थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला इथे बोलवलंस. आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. आणि ह्या कमालच्या शोमध्ये तुझ्यासारख्या कमालीच्या माणसासोबत आम्हाला आमच्या फिल्मचं प्रमोशन करायला मिळालं. सो वी आर व्हेरी हॅपी आणि थँक्यू सो मच अगेन. धन्यवाद आल्याबद्दल. जसं तुम्ही मला सपोर्ट दाखवता तसाच मराठी मूवीजला पण आणि या मूवीला पण सपोर्ट दाखवा. ठीक आहे. सगळ्यांना आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाकी आल्याबद्दल आणि बिग बॉसमध्ये पण मला सपोर्ट केल्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटतं मला. मी नेहमी पाहत असतो, मेसेजेस येतात. जेवढ्यांना मी रिप्लाय देऊ शकतो तेवढा मी ट्राय करतो. असा सपोर्ट दाखवत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.